बातमी नागपुरातून आहे। नागपूरमध्ये शरद पवार गटानं आंदोलन केलं आहे। बांगलादेशामध्ये हिंदूंवर जे अत्याचार सुरू आहे त्या अत्याचाराचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात आलं। केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। आंदोलकांनी बांगलादेशचा झेंडाही जाळला। बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत, त्यामुळे केंद्र सरकारनं या संदर्भात बांगलादेशातील हिंदूंचं संरक्षण करावं अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी देखील केलेली आहे। राज्यभरात बांगलादेशातील हिंदू अत्याचाराविरोधात आंदोलनं झाली। 40 गावांमध्ये सुद्धा आंदोलन करण्यात आलं। म्हणून राज्यभरातून या संदर्भात बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं। ही 3 ठिकाणची दृश्य आपण पाहतोय। नागपूर आणि कोकणामध्ये सुद्धा सिंधुदुर्ग या ठिकाणी सुद्धा आंदोलन करण्यात आलंय। 40 गावांमध्ये सुद्धा हिंदूंवरील अत्याचाराविरोधात आंदोलन करण्यात आलं।